नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खराचं प्रकरण रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवलं. तेल गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं, अशी अवस्था सध्या त्यांची झाली आहे. पण ही तर फक्त सुरुवातच म्हणावी लागेल. चाकणकरांची साडेसाती काही केल्या त्यांची पाठ सोडेना. एकीकडे भोंदू बाबाचं प्रकरण ताजं असतानाच आता त्यांच्या कुटुंबाभोवती चौकशीचा फेरा आवळला जातोय. रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर यांचे रायगडमधील एका वादग्रस्त व्यक्तीसोबत असलेले व्यावसायिक संबंध आता चव्हाट्यावर आले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे खुद्द चाकणकरांच्या सख्ख्या बहिणीचं नाव देखील या अशोक खरात प्रकरणात समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे SITने रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र चाकणकरांनी हे सगळे दावे फेटाळून लावत मला असं कोणतंही समन्स मिळालेलं नाहीये असं स्पष्ट केलंय. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? भोंदू बाबाच्या जाळ्यात चाकणकरांची बहीण कशी अडकली? निलेश चाकणकरांच्या व्यवसायाचा रायगड कनेक्शनचा नेमका उलगडा काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SITच्या चौकशीतून चाकणकर बाहेर पडणार की पती पत्नी दोघेही कायदेशीर कचाट्यात अडकणार? सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. 3 दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पत्रकार परिषदेत बॉम्ब टाकला होता. त्यांनी निलेश चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आकाश चौधरी यांच्या बिझनेस पार्टनरशिपवर प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा अनेकांना वाटलं की राजकीय आरोप आहेत. पण आता या आरोपांना रायगडच्या रोहा तालुक्यातून पुरावा सुद्धा मिळालाय. तटकरे यांचे होम ग्राउंड मानल्या जाणाऱ्या रोट खुर्द गावात या दोघांचे व्यावसायिक धागेदोरे उघड झाले असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती समोर आली असून या दोघांनी कर्मा कन्स्ट्रक्शन्स LLP या कंपनीच्या माध्यमातून रोट खुर्द इथे एक बहुमजली इमारत उभारली होती. मात्र या प्रकल्पावर आता अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी या बांधकामाविरोधात माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली असून हे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा केलाय. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आकाश चौधरी यांचे व्यावसायिक जाळे अत्यंत विस्तीर्ण आहे. फक्त बांधकामच नाही तर त्यांच्या नावावर अनेक मोठ्या कंपन्यांची नोंदणी आहे. यामध्ये ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत येथील रिव्हर राफ्टिंग व्यवसाय, गीता ॲग्रो अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट अशा विविध क्षेत्रातील व्यवसायांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या व्यावसायिक साम्राज्याशी निलेश चाकणकरांचे असलेले संबंध आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांच्या भागीदारीतील रोहा येथील या इमारती बांधकाम प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह तयार झाली आहेत. रोहा हा तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी चौधरी चाकणकर यांच्यातील उघड झालेल्या या व्यावसायिक कनेक्शनमुळे विरोधकांना मोठा मुद्दा मिळालाय. आगामी काळात हे प्रकरण कोणत्या दिशेने जातं आणि याचा राजकीय परिणाम काय होईल हे मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आकाश चौधरी म्हणतायत की निलेश चाकणकर यांनी सुमारे 1.5 वर्षापूर्वीच आमच्यासोबतची अधिकृत पार्टनरशिप संपवली होती. या संदर्भात निलेश चाकणकर यांनी आमच्याशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र महसूल विभागासह इतर नोंदणीमध्ये आणि काही सोशल साईट्सवर अजूनही निलेश चाकणकर यांचं नाव कमी झालेलं दिसत नाहीये. तरी सुद्धा या बिल्डिंगसह इतर कोणत्याही प्रकरणाशी निलेश चाकणकरांचा काहीच संबंध नाही असं ते म्हणतायत. पण जर 1.5 वर्षापूर्वीच पार्टनरशिप संपली होती तर सरकारी कागदपत्रांमध्ये अजूनही त्यांचं नाव कसं दिसतंय? ही खरंच प्रशासकीय चूक आहे की जाणीवपूर्वक हे नाव तसंच ठेवण्यात आलं होतं? आता हे झालं चाकणकर यांच्या पतीचं. दुसरीकडे चाकणकरांची सख्खी बहीण सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे. रुपाली चाकणकर आत्तापर्यंत ओरडून सांगत होत्या की अशोक खराशी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही आर्थिक संबंध नाही. पण SITच्या तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. चाकणकरांचा हा दावा आता पुराव्यासह खोडून काढण्यात आलाय. नाशिकमधील ज्या समता आणि जगदंबा पतसंस्थेतून अशोक खरातने आपलं आर्थिक साम्राज्य चालवलं होतं त्याच पतसंस्थेत रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने
बँक खातं आढळलंय. तपासातील माहितीनुसार या एकाच खात्यातून तब्बल 40 ते 50 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झालेत. एका सर्वसामान्य महिलेच्या खात्यातून इतकी मोठी उलाढाल कशी झाली? हा पैसा नेमका कोणाचा होता? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडतोय. भोंदू बाबा खरातने राजकीय वशिलेबाजीचा वापर करून या पतसंस्थांमध्ये 130 पेक्षा जास्त बनावट खाती उघडली होती. या सर्व खात्यांची खासियत काय होती माहितीये का? सर्व खात्यांवर अशोक खरात हा स्वतः नॉमिनी म्हणजेच वारसदार होता. या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक होता. म्हणजेच खाते जरी दुसऱ्याच्या नावाने असली तरी त्याचा ताबा आणि व्यवहार स्वतः खरातच हाताळत होता. आता प्रतिभा चाकणकर यांच्या नावाचा वापर करून खरातने काळा पैसा पांढरा करण्यासाठी हे खातं वापरल्याचा संशय बळावलाय. एकीकडे रुपाली चाकणकरांना या प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर दुसरीकडे आता त्यांच्या बहिणीच्या खात्यातील हे 50 कोटींचे व्यवहार त्यांची डोकेदुखी ठरणार आहे. खरातने प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून हे जे मायाजाल रचलं होतं त्यात आता चाकणकर कुटुंब पूर्णपणे अडकलेलं दिसतंय. शिवाय रुपाली चाकणकर वारंवार सांगतायत की मला कोणतंही समन्स बजावण्यात आलेलं नाहीये. पण दुसरीकडे अशा चर्चा आहेत की SITने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला तपास यंत्रणेने चौकशीसाठी समन्स बजावलं आणि ती व्यक्ती सलग 3 वेळा गैरहजर राहिली तर पोलिसांकडे कठोर पावलं उचलण्याचे अधिकार असतात. अशा परिस्थितीत न्यायालय संबंधित व्यक्तीविरुद्ध नॉन बेलेबल म्हणजेच जामीनपत्र नसलेलं अटक वॉरंट जारी करू शकतं. जर चाकणकरांनी समन्सला केराची टोपली दाखवली तर त्यांना थेट अटकेला सामोरं जावं लागू शकतंय. तर असं सगळं आहे चाकणकर कुटुंबाभोवती आवळत गेलेलं वादाचं चक्रव्यूह. एकीकडे पतीचे वादग्रस्त बिझनेस कनेक्शन, दुसरीकडे सख्या बहिणीच्या खात्यातील 50 कोटींचे संशयास्पद व्यवहार आणि आता SITच्या समन्सची टांगती तलवार. रुपाली चाकणकर जरी हे सगळं नाकारत असल्या तरी कायद्याचे हात खूप मोठे आहेत. जर समन्स बजावूनही त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांना नॉन बेलेबल वॉरंट आणि अटकेला सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्हाला काय वाटतं, या 50 कोटींच्या व्यवहारामागे नेमकं कोणाचं डोकं आहे? भविष्यात चाकणकर आणि कुटुंबांच्या अडचणी किती वाढू शकतायत? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.